हाय, मी कोजागिरी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे किचन रेसिपी अँड लाईफस्टाईल व्लॉग. तर आज आपण बनवणार आहोत मुरमुऱ्यांपासून लाडू. तर मुरमुऱ्यांपासून लाडू बनवण्यासाठी आपल्याला दोन साहित्य लागणार आहेत. एक म्हणजे मुरमुरे आणि दुसरा म्हणजे गूळ. तर मुरमुऱ्यांपासून लाडू बनवण्यासाठी आपण 2 वाटी एवढे मुरमुरे घेतलेले आहेत. ते चांगले भाजून घ्यायचे, कारण पावसाळ्या दिवसामध्ये आपले मुरमुरे मऊ पडतात. त्यामुळे त्यांना चांगले कडक होईपर्यंत भाजून घ्यायचे. ते कडक असे भाजले गेले की नंतर एका ताटामध्ये काढून घ्यायचं. ज्या कोणत्या भांड्यामध्ये तुम्हाला पाक बनवायचं असेल ते भांडं घ्यायचं. आपण 2 वाटी मुरमुऱ्यांसाठी 1 वाटी एवढा गूळ वापरलेला आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा एवढं तूप टाकून घ्यायचं आणि नंतर 2 ते 3 चमचे पाणी टाकायचं. ते सगळं मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं. आपल्याला पाक एक चिंगमच्या कन्सिस्टन्सीप्रमाणे तयार झालेला पाहिजे. तर तो चांगला मिक्स करून घ्यायचा. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपली पाकाची कन्सिस्टन्सी झाली पाहिजे. जर पाकाची कन्सिस्टन्सी एक चिंगमप्रमाणे झाली की नंतर आपण गॅस बंद करून घ्यायचा आणि नंतर त्यामध्ये आपण भाजलेले मुरमुरे टाकून घ्यायचे. ते मुरमुरे सगळ्या पाकामध्ये मिक्स करून घ्यायचे. मुरमुरे सगळ्या पाकामध्ये मिक्स झाले पाहिजेत. नंतर सगळ्या पाकामध्ये मुरमुरे मिक्स झाले की नंतर आपण एक 10 मिनिटासाठी ते थंड करून द्यायचं. 10 मिनिटानंतर ते थंड झाले की नंतर आपल्या हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि तुम्हाला ज्या पाहिजे त्या आकारामध्ये लाडू बांधून घ्यायचे. हे लाडू खूप चविष्ट होतात आणि आपल्या पौष्टिक आहेत, गुळापासून बनलेले आहेत, हेल्दी आहेत. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि सोपी रेसिपी आहे. अगदी 15 ते 20 मिनिटामध्ये बनणारी रेसिपी आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर आपल्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड कमेंट करायला अजिबात विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायच्या असतील तर आपल्या चॅनेलला नक्की फॉलो करा. भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि आपल्या चॅनेलला फॉलो करा. बाय.